गुड मॉर्निंग. चला तर आज सुरुवात करूया आजच्या टिफिनला. आज काय द्यायचं तर हा मोठा पडलेला प्रश्न. तर गणपतीमध्ये बरीचशी केळी जमा झालेली, तर म्हटलं चला आज मस्तपैकी प्रसादाचा शिरा बनवूया. आणि त्याचबरोबर मी देणार होती इथे आलूचे पराठे म्हणजेच बटाट्याचे पराठे. तर बटाटे मी रात्रीच उघडून फ्रीजमध्ये ठेवलेले. असे केल्याने काय होते की जो बटाट्याचा चिकटपणा होतो ना तो खूप कमी होतो आणि व्यवस्थितरित्या आपले बटाटे बाहेर फुटत नाही जेव्हा आपण ते पराठे करतो. तर सगळ्यात पहिला लागतो आमच्यासाठी चहा. सो मी इथे दूध आणि चहा एकत्र पहिला गॅसवर करत ठेवते आणि त्याच्यानंतर पुढच्या तयारीला लागते. ते बारीक गॅसवर होत आहे तोपर्यंत मी इथे बटाटे सोलून घेतले. मी सुरीनेच सोलते कारण की ना माझ्या नखांमध्ये ते खूप जातं आणि खूप नखं दुखतात नंतर, म्हणून मी असे सुरीने सोलून घेते. माझ्यासारखे अजून कोण कोण आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर स्मॅश करायला घेतले, पण माझ्या हातामध्ये वात असल्यामुळे मला ते स्मॅश करायलाच जमत नव्हते. मग शेवटी मुलाला आवाज दिला आणि त्याने बिचाऱ्याने मला पटापट सगळे स्मॅश करून दिले. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला मेन इन्ग्रेडियंट्स घालायचे आहे. चिली फ्लेक्स, लाल मिरची पावडर, धणे जिरे पावडर, थोडासा गरम मसाला, थोडासा मॅजिक मसाला, आलं लसूण, थोडासा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि आमचूर पावडर घालायला विसरायचं नाही. आमचूर पावडरने खूप छान चव येते आणि त्याचबरोबर ओवासुद्धा. आता हे माझं मिश्रण तयार झालं आहे. आता मी हे बाजूला ठेवते, तोपर्यंत आमच्यासाठी चहा ओतून घेते. मध्ये पहिला मी ब्रेक घेते या टिफिनच्या ह्याच्यापासून आणि मी जाऊन पहिला नाश्ता म्हणजे जसे चहा बिस्किट तर सकाळी पहिला आम्हाला लागतं. सो मी पहिलं चहा बिस्किट करून घेते. आता मी घेतला आहे प्रसादाचा शिरा करायला. सो मी इथे रवा व्यवस्थित चांगल्या तुपामध्ये मस्तपैकी भाजून घेणार आहे. तोपर्यंत मी साईडला दूध आणि पाणी मिक्स करून गरम करत ठेवलं आहे. आता इथे बघू शकतात आपला रवा जो आहे मस्त थोडासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता मी या शिऱ्यामध्ये एक केळं ॲड करणार आहे. केळं जे आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं आहे आणि व्यवस्थितरित्या याच्यामध्ये स्मॅश करून घ्यायचं आहे. खाताना केळ्याचा पीस तोंडात नाही आला पाहिजे, अशा रीतीने ते स्मॅश झालं पाहिजे. सो आपलं हे व्यवस्थित स्मॅश झालं आहे. त्याच्यानंतर मी याच्यात साखर ॲड केली आहे. मी साखर थोड्या कमी प्रमाणातच घातली आहे कारण की जास्त गोड आमच्याकडे कोणच खात नाही. त्याचबरोबर जे आपण दूध आणि पाणी मिक्स करून जे दूध उकळून ठेवलं होतं ते ॲड केलं आणि मस्तपैकी एक वाफ काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी वेलची पावडर आणि थोडंसं केशर घातलं आहे. मस्तपैकी आपला हा प्रसादाचा शिरा तयार झाला आहे. त्याच्यामध्ये मी वरून थोडंसं अजून तूप ॲड केलं, त्यामुळे एकदम मस्त लागलेलं. तर मी पहिलं स्वामींना याचा नैवेद्य दाखवून घेतला आणि नंतरच मग टिफिनमध्ये दिला कारण की गोडाचा पदार्थ पहिला देवाला नैवेद्य म्हणून दाखवला पाहिजे आणि नंतर आपण खायचा. आता घेतले आहेत इथे पराठे करायला. पराठे करायला काही वेळ लागत नाही, त्यामुळे पटापट माझे सगळे पराठे बनवून झाले आहे आणि मुलांचे टिफिन रेडी करून मी पॅक करून मुलांना शाळेत पाठवून दिलं. कसा आवडला व्हिडिओ नक्की सांगा. तुम्हाला अजून नवनवीन टिफिनमध्ये अजून आयडियाज पाहायला आवडतील का नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच उद्याच्या नवीन टिफिनच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि हेल्दी राहा. बाय. चमच्याच्या तालावर डाळ सांडते, हसत हसत मसाले बोलतात, ताटामध्ये रंग नवे दिसतात. माधुरीचं किचन प्रेमाने भरलेलं, चविष्ट क्षणांनी मन जिंकलंय सगळ्यांचं. माधुरीचं किचन स्वप्नातलं घर, प्रत्येक खासात आहे जादूचा वर. पोळीत सुरकुत्या अन मौसूत प्रेम, भाजीच्या वासात घरात हरवलेलं नेम. तिखट गोड चवदार एक गाणं, स्वयंपाक घरात चालतं चमत्काराचं नाट्य. माधुरीचं किचन प्रेमाने भरलेलं, चविष्ट क्षणांनी मन जिंकलंय सगळ्यांचं. माधुरीचं किचन स्वप्नातलं घर, प्रत्येक घासात आहे जादूचा वर. पोळीत सुरकुत्या पण मौसूत प्रेम, भाजीच्या वासात घराचं हरवलेलं नेम. तिखट गोड चवदार एकत्र गाणं, स्वयंपाक घरात चालतं चमत्काराचं नाट्य. कधी खमंग वरण, कधी गोड शिरा, चविष्ट आठवणींची आहे साठवण भरपूर. घरगुती हातात असतो असा जादूचा स्पर्श, त्यानेच जिंकली प्रत्येकाची हळवी रसना. माधुरीचं किचन प्रेम
भरलेलं चविष्ट क्षणांनी मन जिंकलंय सगळ्यांचं. माधवीचं किचन स्वप्नातलं घर, प्रत्येक खासात आहे जादूचा वर्ष.